Hello friends, we have finished the poem The World is Mine, and today we are going to discuss on its English workshop. वर्ल्ड इज माइन ही कविता आपण संपवलेली आहे आणि या कवितेवरती विचारले गेलेले प्रश्न याच्यावरती आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग आफ्टर रीडिंग द पोएम. कंप्लीट द फॉलोइंग आफ्टर रीडिंग द पोएम. कविता वाचा आणि कविता वाचल्यानंतर हे अर्धवट वाक्य जे दिलेले आहेत ते वाक्य पूर्ण करायचे आहेत. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. दे आर गिव्हन इनकम्प्लीट सेंटेन्सेस. यू हॅव टू कंप्लीट दीज सेंटेन्सेस. अपूर्ण वाक्य या ठिकाणी दिलेली आहेत. तुम्हाला कवितेमधून शब्द उचलून त्या ठिकाणी योग्य शब्द भरायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. पहा, ए, द पोएट सॉ ए लवली गर्ल हुबल डाऊन. द पोएट सॉ ए लवली गर्ल हुबल डाऊन डॅश डॅश. आता या डॅश डॅशमध्ये तुम्ही कवितेमधून एक शब्द लिहायचा आहे आणि हे वाक्य पूर्ण करायचं आहे. दुसरं वाक्य पहा, द पोएट वॉन्टेड टू बाय फ्रॉम द लॅड डॅश डॅश. द पोएट वॉन्टेड टू बाय फ्रॉम द लॅड डॅश डॅश. नेक्स्ट वन, आता लॅडनंतर तुम्ही एक शब्द त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि हे वाक्य पूर्ण होईल. पूर्ण झालेलं वाक्य तुम्ही लिहायचं आहे. थर्ड वन, सी, द पोएट टोल्ड द बॉय टू जॉईन अदर्स टू प्ले बट ही कुडंट डॅश डॅश. पहा, द पोएट टोल्ड द बॉय टू जॉईन अदर्स टू प्ले बट ही कुडंट डॅश डॅश. डॅश डॅशच्या ठिकाणी तुम्हाला एक शब्द लिहायचा आहे आणि हे वाक्य पूर्ण करायचं आहे. डी, द पोएट रिक्वेस्ट डॅश डॅश टू फॉरगिव्ह हिम. फोर्थ वन, डी, द पोएट रिक्वेस्ट डॅश डॅश टू फॉरगिव्ह हिम. या डॅश डॅशच्या ठिकाणी तुम्हाला एक शब्द लिहायचा आहे आणि हे वाक्य पूर्ण करायचं आहे. तर अशा प्रकारे ही 4 वाक्य तुम्ही दिलेल्या कवितेमधून शब्द शोधायचे आणि योग्य शब्द लिहून ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. नेक्स्ट वन, मॅच द फॉलोइंग. सेकंड क्वेश्चन वी आर गोइंग टू डिस्कस. मॅच द फॉलोइंग. Here you have to match the words or sentences A with B, column A with column B. A, the beautiful girl. बघा, A आणि B याच्यामध्ये तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. योग्य अशा जोड्या तुम्ही लावायच्या आहेत आणि एक अर्थपूर्ण वाक्य हे बनवायचं आहे. A, the beautiful girl dash dash. B, the lad who was selling sweets. C, the child watching others play dash dash. And D, the poet says the world is mine because dash dash. C, B, first, he can experience the beauty and gifts of his life. He can experience the beauty and gifts of his life. हे कुठं बसते पहा. सेकंड, वॉज हिअरिंग इम्पेअर्ड. बघा, हे वाक्य कुठं बसते. वॉज हिअरिंग इम्पेअर्ड. थर्ड वन, वॉज व्हेरी थँकफुल टू द स्पीकर इन द पोएम. वॉज व्हेरी थँकफुल टू द स्पीकर इन द पोएम. अँड फोर्थ वन, हॅड ए हँडिकॅप इन हर लेग्स. पहा, जसं एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो पूर्ण करून, की पहिलं जे आहे ए, द ब्युटिफुल गर्ल, याला आपण पुढील वाक्य जर जोडलं तर हे अर्थपूर्ण वाक्य बनतं. हा पुढील वाक्याचा भाग बघा, हॅड ए हँडिकॅप इन हर लेग्स. द ब्युटिफुल गर्ल, एक ती सुंदर मुलगी जी आहे ही कशी होती, आपल्या पायामध्ये अपंग होती. हॅड ए हँडिकॅप इन हर लेग्स. अशा प्रकारे हे वाक्य आपण पूर्ण केलं जोड्या लावून. हे वाक्य कसं झालं पहा, द ब्युटिफुल गर्ल हॅड ए हँडिकॅप इन हर लेग्स.
राईट. सो वी हॅव मॅच द पेअर्स लाईक धिस. आपण हे अशा प्रकारे जोड्या ज्या आहेत हे वाक्याचा जो वाक्यांश आहे त्या वाक्यांशाचा जोड्या लावून हे वाक्य तयार केलेलं आहे. हे वाक्य असं अशा पद्धतीने पूर्ण झालेलं आहे. तशीच राहिलेली 3 वाक्य तुम्ही अर्थपूर्ण वाक्याची पूर्ण करायची आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पहा. What does the poet mean when he says the world is mine? बघा, जेव्हा लेखक असा म्हणतो की द वर्ल्ड इज माइन, हे जग माझं आहे, तेव्हा त्याच्यामधून लेखकाला कवीला काय सांगायचं आहे. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ द टायटल विथ रिफरन्स टू द पोएम. आणि या कवितेच्या माध्यमातून कवितेमधून लेखकाला म्हणजे हे शीर्षक जे दिलेलं आहे त्याचं महत्त्व, कविता वाचल्यानंतर या शीर्षकाचं महत्त्व काय आहे हे स्पष्ट करा. म्हणजे कवितेला जे काही शीर्षक दिलेलं आहे ते वर्ल्ड इज माइंड, हे शीर्षक किती योग्य आहे किंवा याला किती महत्त्व आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 इज देअर. प्रश्न 4. ॲन्सर इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये उत्तर द्यायचं आहे. स्वतःच्या वाक्यामध्ये उत्तर द्यायचे, स्वतःच्या भाषेमध्ये उत्तर द्यायचे. ए. व्हॉट इज द थीम ऑफ द पोएम. पहा, व्हॉट इज द थीम ऑफ द पोएम. पोएमची थीम काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. क्वेश्चन बी. डू यू थिंक पीपल विथ सम हँडिकॅप शूड बेग फॉर मनी. जस्टिफाय युअर रिस्पॉन्स. पहा काय सांगितलं. डू यू थिंक पीपल विथ सम हँडिकॅप शूड बेग फॉर मनी. म्हणजे सांगितलं की समजा अपंग व्यक्ती असतील तर त्यांनी भीक मागायला पाहिजे का. जस्टिफाय युअर रिस्पॉन्स. आणि मग म्हणजे आपण बघतो की बरेचसे अपंग लोक जे असतात, अपंग मुलं असतील व ते पायामध्ये अपंग असतील, हातामध्ये अपंग असतील, आणखीन ऐकायला येत नसेल किंवा आणखीन बघायला म्हणजे बघू शकत नसतील, अंध असतील. मग असे जे ज्याला अपंगत्व आहे तर अशा लोकांनी पैसे मागितले पाहिजेत का किंवा भीक मागितली पाहिजे का. पैशाची भीक मागितली पाहिजे का. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही लिहायचं आहे. आणि जे तुम्ही उत्तर लिहिणार आहात त्याचा जे आहे तुम्ही ते योग्य कसं आहे हे जस्टिफाय करायचं आहे, सांगायचं आहे. समजा त्यांनी भीक मागितली पाहिजे तर का मागितली पाहिजे, आणि त्यांनी भीक नाही मागितली पाहिजे म्हणलं तर का मागितली नाही पाहिजे हे पण तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. नेक्स्ट वन. सी. व्हॉट इज बेटर. व्हॉट इज बेटर की हे या दोन्हीमधलं कोणतं चांगलं. टू कम्प्लीट. फर्स्ट वन. टू कम्प्लीट टेक ओव्हर द वर्क अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ए डिसेबल्ड पर्सन इन ऑर्डर टू हेल्प, or encourage such a person to do it itself or himself or herself in a different way. Justify your choice. बघा ह्यातलं कुठलं तुम्हाला योग्य वाटतंय. टू कम्प्लिटली टेक ओव्हर द वर्क अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द डिसेबल्ड पर्सन. म्हणजे एखादा अपंग व्यक्ती असेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी आपण घ्यायची आणि त्याची सगळी कामं आपण करायची. हे योग्य आहे, हे चांगलं आहे का. इनकरेज सच अ पर्सन टू डू इट हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. का त्यांना प्रेरणा द्यायची त्याची कामं किंवा तिची कामं स्वतः ती करण्यासाठी त्याला प्रेरणा द्यायची. डिफरंट वे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं त्यासाठी प्रेरणा देणं चांगलं का त्यांची पूर्ण काम करणं आणि त्यांची पूर्ण जबाबदारी आपण स्वीकारणं चांगलं. जस्टिफाय युअर चॉईस. म्हणजे ह्या दोन्हीतलं तुम्हाला जे चांगलं वाटतं, जे अधिक चांगलं वाटतं ते तुम्ही लिहायचं आहे. तर हे 4 ॲक्टिव्हिटीज आपण या ठिकाणी बघितल्या. क्वेश्चन नंबर 1. कंप्लीट द फॉलोइंग. त्यानंतर सेकंड, मॅच द फॉलोइंग. थर्ड वन, व्हॉट डज द पोएट मीन व्हेन ही से द वर्ल्ड इज माइन. एक्सप्लेन. अँड द फोर्थ वन इज ॲन्सर इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये उत्तर लिहा. हे 4 ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी आत्ता सोडवलेल्या आहेत.
तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया इथंच. तुम्ही ह्या चारही ॲक्टिव्हिटी वहीमध्ये सोडवायच्या आहेत आणि त्याचा फोटो काढून मला व्हॉट्सॲप आपल्या ग्रुपवरती टाकायचा आहे. ओके, विल स्टॉप हिअर. थँक्यू.